नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज पाहूया की बँक निफ्टीमध्ये काय चाललं आणि उद्यासाठी पण ॲनालिसिस करूया. ठीक आहे, पण सुरुवातीला आपण काय करूया की आज बँक निफ्टीमध्ये काय झालं ना, ते जरा थोडं ॲनालिसिस करूया. बघा आपण काय केलंय, चार्ट जो आहे ना 50 मिनिटवर शिफ्ट केलेला आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला इथं समजते काय मार्केट काय करतंय की 54,000ला रिस्पेक्ट देतंय. काय म्हणतो मी 54,000ला रिस्पेक्ट देतंय आणि तिथून नंतर मार्केट काय केलेलं आहे, हाय म्हणजे स्लोली वर गेलेलं आहे आणि त्यानं आज काय केलेलं आहे 54,400ला पण टच करून परत खाली आलेला आहे. ठीक आहे, हे आपल्याला दिसते. पण आपल्याला आपण जो ट्रेडिंग कोर्समध्ये जो चॅप्टर केला होता, आपण अपलोड केला आहे ना, तो म्हणजे बेस्ट टाईम फ्रेम फॉर ट्रेडिंग. तो 50 मिनिट होता, बरोबर. मग त्या 50 मिनिटमध्ये तुम्हाला कन्फर्मेशन एंट्री कुठे मिळते बघा, तुम्ही चेक करा. आता बघा ही ओपन झालेली कॅन्डल आहे ना, जी 9 वाजून 15 मिनिटाची. तिथून मार्केट काय केलेलं आहे, पूर्ण काय केलेलं आहे, इथं बघा ही एक आपण रेजिस्टन्स म्हणून चालूया. डिलीट हां, आता बघा ही काय करूया, ओपन प्राईस जिथं इथं ओपन झालं, इथं क्लोज केलं. इथून नंतर मार्केट काय करते बघा, जिथून ओपन झालं नंतर इथं काय केलं त्यानं, इथे एक रेजिस्टन्स धरूया आपण. ही रेजिस्टन्स झाला. तिथून नंतर मार्केट ट्रेड कुठं करतंय, इथं करतंय. पण प्रत्येक वेळी बघा, जेव्हा मार्केट इथे येईल तेव्हा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करते. जेव्हा इथे येईल सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करते आणि नंतरच्या वेळी मार्केटने आपल्याला एक बिग मूव्ह दाखवले आहे. जर मला काय म्हणायचं आहे, जर आपल्याला ट्रेड करायचं असेल ना, तर प्राईज ॲक्शन आपण समजले पाहिजे. काय म्हणतो मी, प्राईज ॲक्शन आणि मार्केट कुठं सपोर्ट घेते आणि कुठं रेजिस्टन्स फेस करते हे समजलं पाहिजे. बघा इथून नंतर काय केलं, पहिल्यांदा सुरुवातीला मार्केट काय केलं, इथं ओपन झाला, वर गेला म्हणजे फेस केला हे रजिस्टन्सला. नंतर डाऊन 54,000ला त्यानं काय केलं, परत आलाय. पण 54,000 ब्रेक केलं नाही. काय म्हणतोय मी, 54,000 ब्रेक केलं नाही आणि नंतर त्यानं 54,100 ब्रेकआउट दिले आणि होल्ड 54,100च्या वर. काय म्हणतो इथं होल्ड. नंतर त्यानं जो प्रिव्हियस रेजिस्टन्स आहे ही वाला, ही जो वाला दिसतं प्रिव्हियसवाला, त्याला रिस्पेक्ट दिले. रिस्पेक्ट देऊन नंतर मार्केट खाली आणि काय करतं की 54,100च्या खाली आता ट्रेड करत नाही. काय म्हणतोय मी, 54,100च्या खाली ट्रेड करत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की मार्केट अजून पॉझिटिव्ह आहे. पण कसं आहे, व्होलॅटाईल आहे. मग नंतर मार्केटनं थोडंसं दाखवलं खाली चाललंय, पण क्लोजिंग मार्केटनं कुठे केलं बघा, की जी 15 मिनिटाची कॅन्डल आहे त्यानं क्लोज कुठे केलंय, बरोबर 54,100च्या वर. आणि नंतर तिथून मार्केट बघा थोडंसं आपल्याला एक ब्रेकआउट होऊन बिग मूव्ह पाहायला मिळले. म्हणजे आज पूर्ण म्हणता येईल की जे 2 वाजेपर्यंत, 2 ते 2:30 वाजेपर्यंत मार्केट पहिल्यांदा आपल्याला थोडंसं साईडवे दाखवलंय. नंतर थोडीशी एक मूव्हमेंट आलेला आहे. पण जर समजा तुम्हाला जर स्मॉल ब्रेकआउट एंट्री जर घ्यायचं असेल ना, तर हे आपल्याला प्राईज ॲक्शन असे समजले पाहिजे. चला, हे झालं टुडेचं ॲनालिसिस. अजून एकदा सांगतो, जर तुम्ही 15 आपला जे ट्रेडिंग कोर्समधला जर आपला जो चॅप्टर तुम्ही पाहिला नसाल, काय म्हणतोय बेस्ट टाईम फॉर ट्रेडिंग, बेस्ट टाईम फ्रेम फॉर ट्रेडिंग, तर तुम्ही ती वॉच करू शकता. 50 मंथचा आपला तिसरा चॅप्टर आहे. तुम्ही ती वॉच करू शकता. 15 मिनिट जो टाईम टेबल आहे ना आपला, तो का बेस्ट आहे ते सगळं सांगितलेलं आहे आणि तुम्ही कसं ते ट्रेड करू शकता ते पण सांगितलं आहे. ठीक आहे, आपण काय करूया, उद्यासाठी ॲनालिसिस करूया. त्याच्या आधी काय करूया की आपण डेली कॅन्डल बघूया काय झाले. हे बघा, आता आपण थंबनेल काय टाकलंय की आता थंबनेल काय टाकलंय आपण, मार्केट उद्या आहे ना की काय होईल, एक आपल्याला एक साइड वेव्ह गेलेलं बघेल किंवा एक पॉज कॅन्डल. काय म्हणतो इथं पॉज कॅन्डल आपल्याला अशी रेड बघायला मिळेल, अशी आपली एक थंबनेल आहे. असं टाकायचं कारण का, ते पण सांगतो तुम्हाला. आता बघा, मार्केटमध्ये आहे ना काय केलं मार्केटनं, समजा उद्याच्याला आपण काय कंडिशन वाईज जाऊया. पहिली कंडिशन लक्षात ठेवा. तर उद्याच्याला मार्केट काय म्हणतोय मी, फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट काय ओपन होत असेल, फ्लॅट, तर मार्केट आपल्याला थोडंसं आता काय करेल, फ्लॅट जरी ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं इथंच, म्हणजे कुठं त्रे 54,300 350च्या वर जिथं क्लोज झालं ना तिथंच 54,375 350, तर तिथून नंतर मग आपल्याला वर गेलेलं दिसून येईल. काय म्हणते, वर गेलेलं दिसून येईल. जेव्हा खाली येईल तेव्हा कुठंतरी साईड वेव्ह आपल्याला मार्केट ह्या झोनमध्ये पाहायला मिळेल आता आता ठीक आहे. पण आपल्याला काय म्हणायचं आहे, जर समजा मार्केटला आता बिग मूव्ह घ्यायचा असेल ना, तर मार्केटनं थोडंसं गॅप अप ओपन होऊन, म्हणजे दुसरी कंडिशन आहे ती, म्हणजे समजा मार्केटला जर बिग मूव्ह पाहिजे असेल तर गॅप अप ओपन होऊन इथं थोडंसं सपोर्ट घेऊन, म्हणजे जे आज क्लोज प्राईस केली ना, जिथं म्हणजे हाय केला, आता ही हाय आहे,
तर इथून नंतर आता जिथं गॅप अप झालं इथून नंतर काय करणार रिस्पेक्ट देणार 2 डेचं क्लोजिंगला आणि तिथून नंतर मार्केट ओव्हर गेलेलं आपल्याला ही असं पाहायला मिळेल. जर गॅप अप झालं तर ठीक आहे. काय झालं तर गॅप अप झालं तर आपल्याला हे पाहायला मिळेल. पण तिसरी कंडिशन आहे ती म्हणजे आपल्याला पॉज कॅन्डल केव्हा पाहायला मिळेल. काय म्हणतोय पॉज कॅन्डल. ठीक आहे. त्यासाठी मार्केटनं काय करावं लागेल सांगतो. त्यासाठी मार्केटनं ह्या झोनच्या खाली 54,300च्या खाली ओपन केलं पाहिजे. म्हणजे ओपन केलं पाहिजे म्हणजे किती गॅप डाऊन ओपन झालं पाहिजे मार्केट. काय म्हणतोय मी गॅप डाऊन. मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर आपल्याला उद्याच्याला जास्त करून पॉज कॅन्डल पाहायला मिळेल. काय म्हणतोय पॉज कॅन्डल. आता ही सांगायचं कारण का पॉज कॅन्डल मिळेल तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं ते मी सांगेल. आता समजा मार्केट काय करेल की गॅप डाऊन ओपन झालं इथून नंतर मार्केट काय होईल इथे एक वर रेजिस्टन्स आहे आणि खालच्या साईड आता हे 54,000चा एक सपोर्ट आहे. म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला मार्केट काय फ्रायडेला ही साईड पाहायला मिळेल. ठीक आहे. पण आता मला काय करायचं आहे की समजा मला समजून आलं की गॅप डाऊन मार्केट झालं मग मी ट्रेड करणार कसं. आता आपल्याला समजलं ना मार्केट साईडवे जाणार आहे. मग आपण ट्रेड कसं करायचं ही महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यातलं पहिलं पॉईंट लक्षात ठेवा. आपल्याला एंट्री घेतल्यानंतर बिग टार्गेट मिळणार नाही हे लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी पहिला पॉईंट असा आहे की आज मार्केट गॅप डाऊन झालं आहे नंतर आपल्याला माहिती आहे की एक पॉज कॅन्डल तयार होणार आहे ही पण माहिती आहे. मग आपल्याला समजून आलं की आता समजा मी जर एंट्री घेतली तर मला बिग टार्गेट मिळणार नाही. काय म्हणतो मी बिग टार्गेट मला आता मिळणार नाही. मला एक एंट्री घेतल्यानंतर मला काय करायचं आहे एंट्री घेतल्यानंतर 1:1 किंवा ट्रेलिंग करून एक्झिट करायचं आहे. ट्रेलिंग करून काय करायचं आहे एक्झिट करायचं आहे. काय म्हणतो ट्रेलिंग करून एक्झिट करणे. जर एस एल हिट ॲक्सेप्ट करा. एस एल हिट झाला ॲक्सेप्ट करा. कारण नंतर खालच्या साईडला कुठेतरी सपोर्ट घेतलेला पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि दुसरी म्हणजे कंडिशन ह्यातलं सांगतो. आपण जरा काय करूया 15 मिनिटावर जाऊयात आपण. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय होईल सांगतो तिथं. आता समजा मार्केटनं काय केलं गॅप डाऊन ओपन झालं. कुठं गॅप डाऊन ओपन झाला इथं ओपन झाला. तर आपल्याला इथं दिसते बघा इथं 54,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून ॲक्ट करते. ती पण सांगायचं मला 54,000 स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून ॲक्ट करते. जेव्हा मार्केट 54,000च्या खाली जेव्हा मार्केट ट्रेड करेल तेव्हा आपल्याला जास्त करून सेलिंगच्या एंट्री मिळतील. जेव्हा जेव्हा मार्केट 54,000च्या खाली जर मिळत असेल तेव्हा आपल्याला पी तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. पी तुम्ही बाय करू शकता. आणि जर मार्केट तुम्हाला इथं कुठंतरी दिसत असाल म्हणजे खाली चाललंय असं मग इथं जास्त करून व्होलॅटाईल मार्केट आहे. काय म्हणतो मी व्होलॅटाईल. ठीक आहे. म्हणजे ह्या साईडवेमध्ये मार्केट आपल्याला व्होलॅटाईल पाहायला मिळेल. इथं जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर घेऊ शकता नाहीतर वेट ब्रेकआउटसाठी. काय म्हणतोय ब्रेकआउटसाठी वेट करा. आता ह्यातला महत्त्वाचा पॉईंट. कालच एक व्हिडिओ आपण लॉन्च केली होती त्यामध्ये सांगतो की ती आपण लॉन्च करायचं कारण काय होतं की आपल्याला आपण माहीत पाहिजे आपण कोण आहे बायर आहे का सेलर आहे. मी काय म्हणतोय आपण कोण आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. इथे दाखवतो मी बायर. आता समजा मी जर सेलर तर मी उद्याच्याला काय करेल ना सेलर जर असेल मी ठीक आहे मी जर सेलर आहे समजून घ्या तर मी उद्या काय करेल मार्केट जर समजा गॅप डाऊन ओपन होत असेल काय म्हणतो मी गॅप डाऊन तर मी वरच्या साईडचं जे 54,400 किंवा 500 काय करेल इथं सी शॉर्ट करेल. खालच्या साईडला 54,000 मी काय करेल जो पी आहे ना शॉर्ट करेल. काय म्हणतो मी पी शॉर्ट करेल म्हणजे सेल करेल कारण की मी सेलर आहे. हे समजलं. पण बायरला मी काय म्हणलो होतं बायरला काय आहे की 30% चान्सेस आहेत तुम्ही जिंकू शकता. काय म्हणते तुम्ही 30% चान्सेस आहेत की तुम्ही जिंकू शकता. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला उद्याच्याला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे का सांगा. आता इथं जर मार्केट ओपन होत असेल इथं वर गेलं तुम्हाला जर तुमची डायरेक्शन आणि तुमचं जे टेक्निकल स्ट्रॉंग असेल टेक्निकल अनालिसिस तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही एंट्री घेऊ शकता. पण बिग मूव्ह मिळत नाही तुम्हाला. काय म्हणतो मी बिग जे मूव्ह आहे ना ते नाही मिळणार. तुम्हाला थोडंसं स्मॉल प्रॉफिट घेऊन एक्झिट करावं लागणार. 30%चा अर्थ असा आहे की तुम्हाला बिग मूव्ह कॅप्चर करायचा आहे. ह्याचा अर्थ असा आहे की बिग मूव्ह जर तुम्ही स्मॉल कॅप्चर करत बसला ना तर तुम्हाला प्रॉफिट असं दिसला तरी तुम्ही काय करणार की एवढ्या थोड्यामुळे तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करणार. मग ह्यावेळी तुम्हाला ठरवायचं आहे की आता समजा मार्केट ऑलरेडी कसं आहे ओपन होतानाच गॅप डाऊन झालेलं आहे म्हणजे मार्केट पूर्ण आज साडवेव जाईल. तुम्हाला एंट्री घ्यायची कधी जेव्हा मार्केट जो आपलं जे झोन तयार केला त्या बाहेर म्हणजे 54,400 बाहेर जेव्हा ट्रेड करेल आणि ब्रेकआउट देत असेल तर तेव्हा तुम्हाला ट्रेड करायचा आहे. जर समजा 54,400च्या खाली मार्केट ब्रेकडाऊन देत असेल तेव्हा तुम्हाला एंट्री करायचं आहे.
ठीक आहे. बायरला एंट्री कधी करायचं हे समजलं पाहिजे. सेलरला तर ऑलरेडी समजतं की बाबा की हां, आज मार्केट कसं ओपन होतं त्यावरनं सेलर सांगू शकतो की मला आज एंट्री म्हणजे जास्त करून साइडवेज जाणार आहे का बिग मूव्ह म्हणजे त्याच्या डायरेक्शन जाणार आहे हे सेलर सांगू शकतो. पण बायरला त्याचा दिवस आज समजा मला आज ट्रेड करायचं आहे का नाही हे बायरला समजलं पाहिजे. ट्रेड करायचं असेल, ट्रेड करा. पण तुमचं एंट्री, टार्गेट आणि लॉस तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. ओके. बाय. एवढंच आपल्याला बोलायचं होतं ह्या व्हिडिओमध्ये.